नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण उद्यासाठी म्हणजे मंगळवारी निफ्टी, बँक निफ्टी आणि त्याबरोबरच फिन निफ्टीची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकते याविषयी माहिती पाहणार आहे. पण त्या अगोदर लाँग टर्ममध्ये निफ्टीचा जो काही व्ह्यू बनतो आहे, आपण विकली ॲनालिसिस बनवलेलं नाही आहे, त्यामुळे आत्ता हे पाहून घेऊयात थोडक्यात की विकली आणि मंथलीवरती कशा पद्धतीचं फॉर्मेशन बनत आहे आणि त्याच्या पॉसिबिलिटीज काय काय असू शकतात. अगोदर आपण मंथली जर कॅन्डल पाहिली तर एवढी मोठी वीक बनताना आपल्याला पाहिलेली आहे. नॉर्मली तुम्ही पाठीमागे कधीही चेक केलं म्हणजे तो इंडेक्स असू द्यात किंवा कोणताही एखादा स्टॉक असू द्यात, त्यामध्ये काय होतं, याला लाँग लेग डोजी आपण म्हणत असतो. ही जी लाँग लेग डोजी ज्यावेळेस फॉर्म होते ना, त्यावेळेस नॉर्मली ही कॅन्डल काय करते, अशा पद्धतीने बंद होत नाही. म्हणजे मॅक्सिमम प्रॉबॅबिलिटी काय असू शकते की ही अशा पद्धतीने क्लोज होण्याची शक्यता खूप कमी आहे. म्हणजे याचं क्लोजिंग जे आहे, हे जे ओपनिंग आहे ना, ते आहे 23,330च्या आसपास, 5-10 पॉईंट प्लस मायनस तुम्ही घेऊन चाला. मग काय होऊ शकतं, एक प्रॉबॅबिलिटी इथे काय बनते आहे की मार्केट कदाचित अजून थोडं वरती जाऊ शकतं 200-300 पॉईंट आणि मंथली क्लोजिंगच्या वेळेस हे 23,300च्या आसपास, 23,330च्या प्लस मायनस 50 पॉईंट इथे येऊन एक डोजी फॉर्मेशन बनताना पाहायला मिळू शकतं. मग ओव्हरऑल जर पाहिलं तर आपल्याला काय दिसतंय की येणारे जे 15 दिवस आहे जूनचे राहिलेले, त्यामध्ये एक प्रॉफिट बुकिंग पेंडिंग आहे, मग ते या वीकमध्ये होऊ शकतं किंवा नेक्स्ट वीकमध्ये होऊ शकतं. ही एक शक्यता आपल्याला सध्याला पाहायला मिळते. का तर ही कॅन्डल ज्या पद्धतीने फॉर्मेशन आपल्याला होताना पाहायला मिळालं आहे, म्हणजे जरी आपण या चॅनलच्या आत्ता बाहेर असलो, त्याच्या बाहेरही ट्रेड करत असलो तर ही शक्यता नाकारता येणार नाही. म्हणजे या आठवड्यामध्ये आपल्याला कदाचित 700-800पर्यंतच्या लेवलसुद्धा पाहायला मिळू शकतात. चांगलं जर काही न्यूज आली किंवा बजेटविषयी जर काही इन्फॉर्मेशन आली तर कदाचित 24,000 पाहायला मिळू शकते. पण शेवटी एक प्रॉफिट बुकिंग येऊन क्लोजिंगला आपण इथे येण्याची शक्यता आहे. हे एक माइंडमध्ये ठेवूनच आपण आपले ट्रेड प्लॅन करायला पाहिजेत. मंथलीवरती तरी थोडं विकनेस आपल्याला जाणवत आहे. विकनेस इन द सेन्स प्रॉफिट बुकिंगची शक्यता आहे. पण विकलीवरती जर आपण पाहिलं तर काय दिसतंय, तर विकली या चॅनलच्या बाहेर, पाठीमागची कॅन्डल ही याच्या बाहेरच क्लोज झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो लास्ट वीक होता ना, त्याचा हाय ब्रेक करून वरती बंद होण्यात निफ्टी यशस्वी झालेली आहे. म्हणजे मंथलीवरती थोडंफार प्रॉफिट बुकिंग दिसत असलं तरीही वीकलीवरती एक स्ट्रॉंग फॉर्मेशन आपल्याला बनताना पाहायला मिळते. मग आता हे लक्षात ठेवून आपण कशा पद्धतीने पुढील वाटचाल, म्हणजे येणारा जो आठवडा आहे त्यापेक्षाही उद्यासाठी म्हणजे मंगळवारी आपण कशा पद्धतीने प्लॅन करू शकतो ते थोडक्यात पाहूयात. या अगोदर आपण 15 मिनिटाची जो टाईम फ्रेम आहे या व्हिडिओमध्ये थोडा मोठा होऊ शकतो आणि टाईम फ्रेम बऱ्याच वेळा चेंज होताना पाहायला मिळते. कारण का ज्या पद्धतीचं फॉर्मेशन आपण पाहतो गेल्या काही दिवसापासून, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे की काय होते. तुमचं माइंडसेट ट्रेडिंगमध्ये कशा पद्धतीने वर्कआउट करतं ना, हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे खास करून रिटेल ट्रेडर ही जी मुवमेंट आहे किंवा त्याच्या अगोदर इलेक्शनच्या वेळेसच्या ज्या काही मुवमेंट आहेत त्या मिस झाल्याच्या नंतर आता काय झाले, बरेच जण मोठ्या टार्गेटसाठी बसायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे कॉल साईडचे शक्यतो सध्याला पुढ साईडला तर तेवढे मोठी काही संधी नाही आहे, परंतु कॉल साईडला खूप मोठ्या प्रमाणात टार्गेट मिळेल या अपेक्षेने ट्रेड प्लॅन होत आहेत. पण इथे काय होताना पाहायला मिळतं आहे, मार्केट वरती जात आहे आणि पुन्हा फेल होत आहे, जिथून सुरू झालं होतं तिथे येत आहे, पुन्हा वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे जे सगळे फेल्युअर आहेत ना, ते शेवटच्या हाफमध्ये येताना तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे दिवसभर मार्केट वरती राहण्याचा प्रयत्न करतं, शेवटच्या हाफमध्ये पुन्हा प्रॉफिट बुकिंग येते, वरती राहत आहे, शेवटच्या हाफमध्ये पुन्हा प्रॉफिट बुकिंग येत आहे, वरती जात आहे आणि साईडवेज होते. याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, जे रिटेल ट्रेडर आहेत ना त्यांना प्रॉफिट बुक करता येत नाही. हे लक्षात कसं येतं, बरेच म्हणजे मोठे प्लेयर आहेत ज्यांना आपण स्मार्ट मनी म्हणतो त्यांच्या. कारण का जेव्हा मार्केट इथून सुरुवात करते, म्हणजे तुम्ही विचार करा, इथून सुरुवात करते इथपर्यंत येते आणि OTM किंवा ITM यांचे जे काही प्राईस ॲक्शन बनते किंवा ज्याला ऑप्शन चेन आपण म्हणतो, म्हणजे डीप इन द मनी जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये काय होते, काही चेंज होताना ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला पाहायला मिळत नाही. म्हणजे प्रॉफिट बुकिंग कुठेही होत नाही आहे. हे जर लक्षात आलं ना तर या पद्धतीचं मार्केटचा बिहेवियर राहतो. आणि याच्यामध्ये काय होतं, जी आपल्याला सवय लागू शकते, म्हणजे रिटेल ट्रेडरला जी सवय लागते ना की मोठ्या टार्गेटसाठी बसायचं आहे, ती सवय मोडली जाते आणि मग त्याच्यानंतर एक मोठी मुवमेंट मार्केटमध्ये येत असते आणि हे कायम होत असतं आणि याच्यामध्येच रिटेल ट्रेडर बऱ्यापैकी फसत असतो. म्हणून आता काय करायचं आहे, हे जर होतं ना तर इथून पुढे खरं तर तुम्ही विचार करणं गरजेचं आहे की मोठे टार्गेट येऊ शकतात किंवा नाही येऊ शकतात. आता खास करून उद्यासाठी आपण कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकतो हे पाहूयात. उद्या जास्त कॉम्प्लिकेटेड न करता, मार्केट खूप वरती आलेलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण तरीही जर उद्या 100 ते 125 पॉईंटपेक्षा जास्त जर गॅपअप झालं ना तर मात्र कॉल साईडचाच विचार करायचा आहे. परंतु तुमच्या क्वांटिटी अगदी 30% ते 50%च्या मध्ये घेऊन यायच्यात. कारण का ज्या पद्धतीची मुवमेंट आहे ना, मग त्यानंतर कदाचित या पद्धतीचं कामकाज तुम्हाला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मग ऑप्शनमध्ये प्रीमियममध्ये तुम्हाला जास्त काही मिळणार नाही आहे. 100-125 आणि सध्याला जर गिफ्ट निफ्टी पाहिली किंवा बाकीच्या काही घटना पाहिल्यात तर तुम्हाला तेवढं गॅपअप अपेक्षित आहे. जर तेवढं मोठं गॅपअप, म्हणजे आता आपण 460च्या आसपास, फायनल क्लोजिंग हे 465 आहे, 465च्या आसपास आपण बंद आहोत.
मग 465, 565 आणि 600च्या आसपास जर आपल्याला ओपनिंग पाहायला मिळते तर मग मात्र थोडं सावध व्हायचं आहे. तरी तिथेही एखादं जर फॉर्मेशन बनतं आहे बुलिश फॉर्मेशन, तर तुम्ही नक्कीच कॉलची पोझिशन ट्राय करू शकता. 20 ते 25 पॉईंट हा आपला नेहमीचा स्टॉप लॉस आणि 1:2, 1:3 हे टार्गेट. परंतु क्वांटिटी काय करायच्यात, कमी करायच्या आहेत. या पद्धतीने तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे 650 असेल किंवा अगदी 720पर्यंतचं टार्गेटसुद्धा तुम्हाला उद्याच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गॅपअप झाला आणि मार्केटवरती सस्टेन करत आहे. तर आता डाऊन साईड कुठे प्लॅन करू शकता तुम्ही. डाऊन साईड इंटरेस्टिंग असू शकते किंवा पुटचे ट्रेड, डाऊन साईड म्हणण्यापेक्षा जे पुटचे ट्रेड आहेत ते कुठे ट्राय करू शकता. जर गॅपअप होतं आहे मग ते 520 असू द्यात, 550 असू द्यात आणि तिथून मार्केट पुन्हा खाली येते आणि लक्षात घ्या 465 ते 450 हा जो 15 पॉईंटचा झोन आहे, एक्झॅक्ट 465 आहे, परंतु 465 कारण 465 हे फायनल क्लोजिंग आहे. म्हणजे 450 ते 465 ही लेवल जर ब्रेक करते मार्केट कोणत्याही कंडिशनमध्ये, मग ते सकाळी करू द्यात, दुपारी करू द्यात, याच्या खाली जर एखादी 5 मिनिटाची 15 मिनिटाची कॅन्डल क्लोज देते तर डेफिनेटली तुम्ही पूर्ण क्वांटिटीने तुमच्या ज्या काही रेग्युलर क्वांटिटी असतात त्याने ट्रेड प्लॅन करू शकता. आणि वरती एक 35 ते 40 पॉईंटचा स्टॉप लॉस, म्हणजे तुमचा जर 40 पॉईंट इथून पकडले तुम्ही तर 505चा तुमचा स्टॉप लॉस येईल. 505 हा तुमचा स्टॉप लॉस येईल जर मार्केटवरती ओपन होऊन खाली येतं आहे. तर इथे डेफिनेटली एक पुटची ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. आणि त्याचं टार्गेट हे अगदी मोठं म्हणजे फायनल टार्गेट हे तुम्ही अगदी 23,250पर्यंत ठेवू शकता. लगेच उद्या येईल अशा शक्यता नाही. कदाचित उद्या तुम्हाला कॅरी करून जावं लागू शकते. ही पोझिशन इथे येऊन जर मार्केट कुठेतरी बंद होतं आहे तर कॅरी करून तुम्ही जाऊ शकता. 250 ते अगदी 150पर्यंतचं टार्गेटसुद्धा तुम्ही पाहू शकता. पण कधी मार्केट इथे ओपन होऊन जर खाली येते, थोडा वेळ सस्टेन करते किंवा इथे सस्टेन करून ब्रेकडाऊन देते तर आणि तरच. आता जर डाऊन साईड कुठे प्लॅन करू शकतो, फ्लॅट ओपन होतं आहे, फ्लॅटमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूचे ट्रेड मिळू शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे तर अपसाईडला जाताना जो काही हाय बनलेला आहे 23,490 याच्यावरती जसं तुम्ही निघणार आहात ना, एक ट्रेड प्लॅन करू शकता. मग त्यावेळेस जे तुमचं टार्गेट असणार आहे 23,550, 23,620 आणि 23,680 हे तुमचे 3 टार्गेट याच्यावरती असू शकतात. मार्केट फ्लॅट ओपन होऊन थोडं वेळ सस्टेन करून 490 ब्रेक करतं आहे. तर आता डाऊन साईड जर फ्लॅट ओपन होतं आहे आणि मार्केट पुन्हा एकदा 445 लक्षात घ्या 23,445च्या खाली येते, थोडा वेळ सस्टेन करतं आहे. इथे तुम्ही काय करू शकता, एक थोडाफार विचार करायचा की आपण डाऊन साईडचा ट्रेड घेऊ शकतो. पण 445, 430 इथून जर वरती येते ना तर मात्र पुढचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. ही लेवल मार्क करून ठेवा कारण हा तुमचा खाली जातानाचा स्टॉप लॉस असू शकतो. मग 23,400 ही जी राऊंड फिगर लेवल आहे ती जर ब्रेक झाली तर डेफिनेटली एक पुढचा ट्रेड तुम्ही प्लॅन करू शकता. 40 ते 45 पॉईंट तुमचा स्टॉप लॉस असणार आहे. मग तिथे तुम्ही लेवल वाईज टार्गेट ठेवू शकता, जे 320, 330 असू शकतं, त्यानंतर 250 असू शकतं किंवा 1:2, 1:3 या पद्धतीने ट्रेड प्लॅन करू शकता. फ्लॅटमध्ये तुम्हाला दोन्ही बाजूची संधी आहे. आता गॅपडाऊन जर झालं तर ही जी ट्रेंड लाईन आहे ही खूप महत्त्वाची आहे. गॅपडाऊन जर ओपनिंग होतं इथे अगदी 360, 380 याच्या आसपास कुठेतरी ओपन होतं आहे, या ट्रेंड लाईनला एकदा मार्केट टेस्ट करून पुन्हा एखादं बेरिश फॉर्मेशन क्रिएट करतं आहे ना, तर डेफिनेटली तुम्ही इथे पुट घेऊ शकता. आणि हे जे काही इथे 420 असेल, 430 असेल, ही ट्रेंड लाईन तुम्ही अगदी परफेक्टली ड्रॉ केली तर तुमच्या लक्षात येईल. तर इथे तुमचा SL असणार आहे आणि मग टार्गेट जे आपण अगोदर डिस्कस केलेले आहेत त्या टार्गेटसाठी तुम्ही डाऊन साईडचे ट्रेड प्लॅन करू शकता. म्हणजे इथे तुम्हाला दोन्ही बाजूच्या संधी अगदी बरोबर मिळणार आहेत. मग ते अपसाईडच्या असू द्यात किंवा डाऊन साईडच्या असू द्यात. फक्त जर मोठं गॅपअप होतोय ना तर मात्र आपल्याला क्वांटिटी कमी करायची आहे कॉलच्या ट्रेडमध्ये. आणि डाऊन साईडला येताना 465 ते 450 ही लेवल, या लेवलवरती जास्त लक्ष ठेवायचं आहे जर मोठं गॅपअप होतं, ज्याचे चिन्हही सध्याला दिसत आहेत. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, बँक निफ्टी तर निफ्टीपेक्षा एक छोट्याशा रेंजमध्ये म्हणजे वीकली म्हणा किंवा मंथली म्हणा निफ्टी तरी वरती येताना पाहायला मिळाले. पण बँक निफ्टीचं तसं काही नाही. बँक निफ्टीमध्येच अडकून पडल्यासारखं झालेलं आहे बँक निफ्टीला. मग बँक निफ्टीसाठी महत्त्वाच्या ज्या 2 लेवल आहेत ना त्या मार्क करून ठेवायच्या आहेत. वरती जी लेवल आहे ती आहे 50,200 आणि डाऊन साईडला जी लेवल आहे ती खरं तर येते 49,700. अगदी परफेक्ट लेवल जी येते ती आहे 49,600, परंतु 49,700 तुम्ही घेऊन चालू शकता. म्हणजे या 2 लेवलच्या जोपर्यंत बाहेर पडत नाही आहे तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मुवमेंट येणार नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे तुम्हाला याच पद्धतीचं कामकाज काहीसं होताना पाहायला मिळेल. म्हणजे त्याचं काय होऊ शकतं, थोडीफार 300-400 पॉईंट वाटतात मोठे, परंतु ते ऑप्शनमध्ये कन्व्हर्जन खूप कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते किंवा स्टॉप लॉस हिट होताना पाहायला मिळतं. मग फ्लॅट असू देत किंवा गॅपअप, जर 50,200च्या वरती मार्केट सस्टेन करते अगदी 15 मिनिट जरी सस्टेन केलं तर मग तुम्ही मोठं टार्गेट नाही सांगत आहे, पण 50,350, 50,500 आणि 50,800 या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. 50,800 ही खूप महत्त्वाची लेवल असू शकते. जर 50,800 ब्रेक झालं तर मग आपल्याला 51,300 जी बँक निफ्टीची एक्सपायरी आहे ना तेव्हा आपण जाताना पाहू शकतो. पण उद्यासाठी आपण 50,800साठीच प्लॅन करणार आहे. तेही कधी 50,200च्या वरती मार्केट सस्टेन करायला लागते. तर मग ते फ्लॅटने असू देत किंवा गॅपअपने असू देत. डाऊन साईडसुद्धा जोपर्यंत 49,700 ब्रेक होत नाही ना तोपर्यंत ट्राय करू नका. म्हणजे कोणत्याही कंडिशनमध्ये मार्केट फ्लॅट ओपन होऊ द्यात किंवा अगदीच तुम्हाला
शॉर्ट साईडचा ट्रेड बनवायचाच असेल तर मार्केट अगदी 50, 150, 50, पावणे 200 इथपर्यंत जाते आणि एखादं बेरिश फॉर्मेशन बनवते ना तर अगदी 50, 220चा स्टॉप लॉस लावून तुम्ही एक डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं टार्गेट 50,000, 49,800 आणि 49,600पर्यंत ठेवू शकता. पण जे परफेक्ट ट्रेड प्लॅन करणार आहेत किंवा ज्यांना रिस्क कमी पाहिजे त्यांनी 49,700 ब्रेक होताना आपल्या 30 to 40% क्वांटिटीने पुट साईडचा ट्रेड प्लॅन करायला हरकत नाही आणि उरलेल्या क्वांटिटी हे 49,600 ब्रेक झाल्याच्या नंतर ॲड करायच्या आहेत. 49,600च्या खाली 49,400 असेल, 49,200पर्यंतचा प्रवाससुद्धा उद्यासाठी आपण पाहू शकतो. बँक निफ्टी छोट्याशा रेंजमध्ये आहे, ज्या दिवशी बाहेर पडेल एक मोठी मुवमेंट पेंडिंग आहे हे लक्षात ठेवा. गेल्या काही दिवसापासून म्हणजे बँक निफ्टीच नाही आहे तर निफ्टीसुद्धा एका छोट्या रेंजमध्येच काम करताना पाहायला मिळते. तर उद्या एक्सपायरी आहे ते फिन निफ्टीची. फिन निफ्टीमध्येही खूप चांगली संधी आहे. ज्या पद्धतीने निफ्टीवरती आले, बँक निफ्टीवरती आले, बँक निफ्टी तर तेवढं नाही परंतु निफ्टीसुद्धा फिन निफ्टीसुद्धा त्याच पद्धतीने वरती येण्याचा प्रयत्न करते. पण महत्त्वाची जी लेवल असू शकते ना उद्या अपसाईडचा ट्रेड प्लॅन करण्यासाठी ती असणार आहे 22,480. जसं तुम्ही 22,480 ब्रेक करणार आहे ना वरती पुन्हा 150 पॉईंटची रेंज ओपन होणार आहे. इथून जरी दूर वाटत असलं म्हणजे 400 पॉईंट आहे इथून वरती तरीही त्याच्यावरतीच चांगला ट्रेड प्लॅन होणार. अदरवाईज तुम्ही याच्यामध्ये पुन्हा अशा पद्धतीने कामकाज होताना पाहायला मिळू शकता. 80 पॉईंटमध्ये एक्सपायरीला एखादा छोटा मोठा जो ट्रेड आहे ना तो तुमचा इथून या मुवमेंटमध्ये डबल ट्रिपलसुद्धा होऊ शकतो, कारण फिन निफ्टीच्या ऑप्शनमध्ये होते तशी मुवमेंट एक्सपायरीला. पण जो सेफ ट्रेड आहे किंवा परफेक्ट प्राईज ॲक्शनचा जो ट्रेड आहे ना तो 22,480च्या वरतीच तुमचा बनताना पाहायला मिळणार आहे. आणि डाऊन साईड याच्या खाली म्हणजे ही जी रेंज तुम्हाला बनताना पाहायला मिळते ना ती लेवल आहे 22,360. परफेक्ट अगदी 22,360 जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही. म्हणजे फ्लॅट असू द्यात किंवा गॅप डाऊन होत आहे तर पुन्हा हे टेस्टिंगला येऊन एखादं बेअरिश फॉर्मेशन तर मात्र ट्राय करू शकता. मग 300, 320 हे पहिलं टार्गेट आणि ते 260पर्यंत तुम्ही जाताना पाहायला मिळू शकतं. जर 260 उद्या फ्लोमध्ये ब्रेक झालं त्यावेळेस बँक निफ्टी तिकडे 460च्या खाली येते गॅप अप होऊन तर मात्र मग या लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. ती लेवल आहे 22,180. पण थोडं सावध ट्रेड करायचं कारण का इथे सुद्धा रेंज खूप मोठी येते म्हणजे याच रेंजमध्ये आहे. गेले काही दिवसापासून तुम्ही पाहिलं तर त्याच रेंजमध्ये म्हणजे वरती 22,480 आणि खाली 360 म्हणजे जवळजवळ 100 ते 125 पॉईंटची रेंज येते आहे. आणि एक्सपायरीला 100-125मध्ये तुम्हाला नक्कीच याच्यामध्ये नो ट्रेड जरी असलं जे छोटे मोठे ट्रेड करतात त्यांना नक्कीच संधी मिळू शकते. फक्त त्यांना फास्ट एंट्री आणि एक्झिट मिळालं पाहिजे. ते कसं होऊ शकतं हे लक्षात घ्या एकदा थोडक्यात. समजा तुम्ही इथे या रेंजमध्ये आहात, इथून इथपर्यंत येते तुमचा एखादा 10 रुपयांचा ऑप्शन आहे तो 20, 25 किंवा अगदी 30ही होऊ शकतो. पण जर तुम्ही तो प्रॉफिट बुक केला नाही आणि थोडं जरी रिव्हर्सल आलं म्हणजे इथपर्यंत अगदी 30 ही 80 पॉईंटची मुवमेंट झाली किंवा 80-100 पॉईंटची आणि ही 40 पॉईंटची जरी मुवमेंट झाली ना तरी हा तुमचा जो ऑप्शन 30पर्यंत गेला ना तो पुन्हा 8 ते 6 रुपयाला येताना पाहायला मिळू शकतो. त्यामुळे प्रॉफिट बुकिंग खूप महत्त्वाचं असू शकतं. या रेंजमध्ये जर तुम्ही ट्रेड प्लॅन करताय याच्या बाहेर पडलात तर एक चांगली मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि त्याबरोबरच आपल्या या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.